शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत इथं या शेतावर. आणि इथं क्षेत्र जे आहे तर इथं बघा, इथं 1.5 एकरचं क्षेत्र आहे. आणि या 1.5 एकर शेतामध्ये आज आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं बघू शकता, या शेतामध्ये आपण इथं यंत्रानं आपला हरभरा जो आहे तो काढणी झालेला आहे. आणि काढणी झाल्यानंतर आपण शेतकऱ्यांना विचारू अंतर किती ठेवलं होतं. तर मला एक सांगा, आपली ही व्हरायटी तुम्हाला दिली NVRD, तर या NVRD व्हरायटी जी आहे तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे फांद्याची संख्या तुम्हाला कशी वाटली? म्हणजे भरगच्च वाटली की नाही? भरपूर वाटली. असं का? तर आता ही तुम्ही किती फुटाने पेरला? 2.5 फुटावर. बरं, किती बियाणं किती किलो टाकलं होतं तुम्ही याच्यात? तर आता किती बियाणं टाकलं म्हणले? 25 किलो. म्हणजे नाही, आता हे 1.5 एकर आहे, हो. याच्यामध्ये किती टाकलं तुम्ही? 30 किलो. हां, 30 किलो टाकलं. बरं, तर मग मला एक सांगा, याला खताचं डोस जे आहे किती वेळ दिलं तुम्ही? एकदाच दिलं. कोणतं दिलं होतं? 10-26. बरं, आणि म्हणजे आता 1.5 एकराला किती मग तुम्ही 2 गोण्या का 1.5 गोणी लागली? 2 गोण्या दिल्या का? बरं बरं. आणि आता 2.5 फूट अंतर असल्यामुळे निंदायचा पैसा म्हणजे खर्च तुमचा वाचला असेल. म्हणजे 2दा वखरणी झाली, त्याच्यामुळे 2च बाया निंदन करू शकते. आता 2-3 बायामध्ये होऊन जाते. बरं, आता फवारण्या म्हणजे तुम्ही किती फवारण्या केल्या? 2च फवारण्या. 2 फवारण्या. म्हणजे कशाच्या केल्या त्या? कीटकनाशक. असं का? बाकी दुसरं काही टाकलं का? काही नाही टाकलं. आणि मग आळी वगैरे आली नाही का यावर्षी? म्हणजे आता कसं, बाकी शेतकऱ्यांच्या 4-4 फवारण्या झाल्या, तर तुम्ही 2च टाकले समजा. असं का? बरं, आता हे उत्पादन जे झालं ते हे किती झालं तुम्हाला आता हे कट्टे या 1.5 एकरमध्ये? 60 कट्टा भरला. 60 कट्टा. हे किती किलोचा आहे? 45 किलोचा. 45 किलोचा. 45 किलोचा 60 म्हणलं तर 4.5 9 9 त्रिक 27 क्विंटल समजा. 9 म्हणजे 18चा उतार आला एका एकरमध्ये. तर तुम्हाला आता एका एकरमध्ये 18चा उतार जे आला, तर हे 1.5 एकरमध्ये तुम्हाला 27 क्विंटल झालं. तर कट्टे तुमचे 60 आहे का मोजून? बरं, तर 1 मिनिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31. त्याच्यानंतर हे 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60. तर आता तुमचा हे 60 कट्टा आहे. माल कसा निघाला? पण याच्यामध्ये थोडीशी माती वाटायली, आणि थोडी काळी पण वाटायली, आणि थोडी घाटी पण. थोडा कुठं हिरवा होता का? कसं? हां, या अशा झाडाच्या जागी नाही का? बरं, आता या 1.5 एकरमध्ये तुम्हाला एवढा उतारा आला, तर तुम्ही आता या व्हरायटीबद्दल म्हणजे समाधानी आहे का? तर कसा वाटायला हे प्लॉट तुम्हाला आता? बरं, आता कुठलाही खर्च तुम्हाला म्हणजे फवारणीचे आगाऊ खर्च लागला नाही? बुरशीनाशक वगैरे, टॉनिक वगैरे 2 फवारण्या म्हणजे तुम्ही आणला? 2 पाणी दिली फक्त. 2 पाणी कशाने दिले? स्प्रिंकलरनं. पण तुम्ही फवारण्या जास्त केल्या असत्या तर तुम्हाला अजून चांगला रिझल्ट आला असता, पण कीटकनाशकच. पण यावर्षी आळीचं प्रमाण कमी असल्यामुळे तुम्हाला तेवढं फरक पडला नाही काही. तर बरं, ठीक आहे. तर तुम्ही आता ही व्हरायटीपासून उत्पादन एवढं आल्यावर आता हे मार्केटला विकता येत नाही, आता हे आम्हाला घेऊन जावं लागते. तर आता ज्यावेळेस तुम्हाला न्यायचा आहे माल, विकायचा आहे, त्यावेळेस आम्हाला फोन करा. मग आम्ही URUB प्रक्रियेसाठी घेऊन जातो, आणि नंतर मग त्याला आम्ही आमची प्रक्रिया करतो. ठीक आहे. मग तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी आहे NVRD नवरदेव 48. आणि इथं 2.5 फूट अंतराने इथं पेरणी केलेली आहे. आणि एकरी यांनी 25 किलो टाकलं, यांनी थोडं जास्त टाकलं. यांनी 2 बॅग घेतल्या होत्या, पण बहुतेक काही उरलं वाटते यांचं. तर अशा प्रकारे इथं यांनी 20 काय 25 किलो टाकलं म्हणते. आणि माल पण चांगला निघालेला आहे. आणि 2.5 फूट अंतराने पेरली, 2च फवारण्या केल्या, आणि तरी पण यांना एवढ्या चांगल्या प्रकारे उत्पादन मिळालेलं आहे. तर सिलेक्शन NVRD व्हरायटीपासून अशा प्रकारे इथे उत्पन्न निघालेले आहे.